हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत का? मस्त आणि मजेतच असायला हवं. आजचं आमचं जरा रुटीन थोडंसं वेगळं होतं, पण अचानकच थोडं वेगळं झालं. आज आम्ही थोडंसं सेल्फ केअर करणार होतो, म्हणजे नाही का स्वतःसाठी वेळ देणार होतो. पार्लरला वगैरे जायचं होतं, पण प्रांजलचे पप्पा मध्येच घरी आले आणि मग बोलायला लागले की वोटिंग कार्डचं ते KYC वगैरे चालू आहे, तिथं जायचे. तर रियाला पण बरं नाही आहे, तिला पण जायचं आहे हॉस्पिटलला. तर मग आता बघा, तर आता आम्ही चाललो आहे. असं बसणार आता मी. रुसली की काय? चला आम्ही चाललोय आता, बघू आता कसं होतं. घरात जायचं आहे त्याला मागे सरायचं. इथं आलोय आम्ही फोटोज काढायचे वोटिंग कार्डसाठी. बघा हे दोघं बहीण भावाचं चालू आहे. तिथं तिथून नेले इकडं काढायचं, तिकडं काढायचं. काढायचे का नाही फोटोज? फोटोज चालू आहे कधी चवलं. आज पावसाचं वातावरण पण आहे, थोडंसं छान वाटतं. मस्त आमचं पिंपरी गाव आहे. किती काढते फोटो? एवढे कशाला? 140 रुपये 14 फोटो मिळतो. 24 फोटो मी पण काढून घेऊ का? काय कोणतं पण? त्याला काय दाव? वोटिंग कार्डचं करायचं आहे. परत बस जे आहे आता नवीन निघालं आहे ते बससाठी काहीतरी करायचं आहे. बसचं काय आहे? कसलं तरी कार्ड आहे ते लेडीजसाठी, ते काढायचं. तुम्ही कुठे चालले? चावी कोणाचं आहे? रियाचं आहे का? बससाठी ते कार्ड काढायचे. त्यानंतर आज ते आंटीचं ट्युशन थोडंसं वाढवायचं चालू ना, तर त्याचं कार्ड वगैरे बनवलं म्हणून आम्ही नाही का. तर पॅम्पलेट पासपोर्ट साइज फोटो निकालने आए हैं ऐसे छोटी डाल के, बिकॉज आई वाज नॉट नोइंग कि SIR फॉर्म का आज करना होगा, वरना हम लोग आज ब्यूटी पार्लर जा रहे थे. हां ना, स्वतःला काय वेळच नाही. आपलं प्लॅनिंग केलं एक आणि झालं एक ना. जाऊ दे, आपण तोपर्यंत अथर्ववालेकडे जाऊन येऊ. हां, आम्हाला ते पॅम्पलेट पण घेऊन यायचे, मग घरोघरी वाटायचे सगळ्यांना ना. थोडं जाहिरात करायची आता. काढलं का तू फोटो? हां काढलं. एवढं पटकन? हां, मी त्याला बोलले कुठलं पण काढ तुला जे चांगलं वाटतं. आता रमणचे डॉक्युमेंट भेटत नाही तर रमण धांगड करणार आहे खराब होतं. अरे कसं नाही भेटत आहे? माझे पण भेटत नव्हते, पण मग शोधलं तर मिळालं मला. हां, लय अवघड कामं. डॉक्युमेंटसाठी तर लय अवघड कामं झालेत ना आता. त्याला स्वतःला कळायला पाहिजे ना गं, एका जागा ठेवायला. तो ठेवत नाही. माझं पण असंच असतं, एक गोष्ट टाळत नसते. कधी एक सापडतं तर कधी एक सापडत नाही. चुकीचं आहे ना मग हे? फाईल आणली पण त्या फाईलमध्ये जागाच नाही राहिले. आता सगळ्याचे फोटोज काढले की मग आम्ही जाणार पुढे. तुम्ही बघत राहा ब्लॉग आमच्या शेवटपर्यंत. इथं फॉर्म वगैरे सगळं सबमिट केलं. जुनी माहिती वगैरे पाहिजे होती त्यांना, म्हणजे 2002ला मतदान केलं नव्हतं ना. आता आमचं पहिल्यांदा मतदान म्हणजे 2-3 वर्षापासून होतं. मग त्याच्यानंतर सगळी आई-वडिलांची माहिती वगैरे त्यात भरायचं होतं. फोटोज वगैरे काढले, सगळं फॉर्म वगैरे सबमिट केलं. आता आमचं दोघांचं तर झाले. आता रियाचं आणि रमणचं करायचं आहे. तर आम्ही आता दुसरीकडे जाणार आहे आणि त्यांचं दोघांचं पण हे सगळं जे आहे फॉर्म वगैरे भरायचं ते करून घेणार आहे. तर इथं हे मोठं स्कूल आहे ना, या स्कूलमध्ये त्यांचं नाव होतं फॉर्म वगैरे भरण्यासाठी. मग आम्ही तिथं आलो. त्यानंतर भाजी वगैरे तिथं मार्केटला, म्हणजे शेतकऱ्यांची भाजी वगैरे येते ना तिथं, भाजी मंडई भरते आठवडा बाजार. तिथून आम्ही थोडंसं भाजी वगैरे घेतली, कारले घेतले, मिरच्या घेतल्या आणि अजून मिरची वगैरे घेतलं आणि भेंडी वगैरे घेतलं आणि चकली होती छोटी छोटी ती घेतली. खाऊन बघितली, खूप टेस्टी होती, त्यामुळे आवडली. मग ती पण घेतली. तिने पावशेर घेतली, मी पावशेर घेतली. आज आमचं दिवसभरात तेच काम चालू होतं. आता मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग शूट करते आहे, कारण की पाऊस पण भरपूर चालू होता. नंतर वोटिंगचं वगैरे पण काम आम्ही करून आलो आणि त्याच्यानंतर
प्रांजल पण आले स्कूलवरती. मग ती आल्यानंतर परत आम्ही परत बाहेर गेलो मार्केटला. आर्याला थोडेसे कानातले वगैरे करायचे होते आणि तो हुजूर वगैरे घालतात ना, तसे तिने डायमंडमध्ये ते पण करायचे होते तिला. तर मग तिने ते वगैरे केलं सगळं. आणि प्रांजलला पण मी इथं असे ना थोडेसे छोटे छोटे कानातले घेतले, ते पण तुम्हाला दाखवते. ती आता वरती गेली आहे. आणि प्रांजलला 2 फ्रॉक पण घेतलेत. खूप दिवस झाले ना तिला तसल्या आत्याने घेतले, तिच्या बड्डेला ना तसल्या फ्रॉक्स पाहिजे होत्या आणि आम्हाला जायला वेळच भेटत नव्हता. तर मग आता तिच्यासाठी ना 2 फ्रॉक पण आणल्या आणि तिला छोटे छोटे कानातले पण केले. खूप दिवसाचे तिचे कान असे एकदम मोकळे मोकळे वाटत होते. आणि तिथं गेल्यानंतर रियाने घेतले ना, तर मग तिला पण बोलत होती ती की मम्मी मला पण पाहिजे नाही का असं. मग मला पण वाटलं की नाही की तिला थोडंसं काहीतरी घेऊन द्यावं. मग तिला छान छोटे छोटे असे कानातले घेऊन दिलेत. जास्त महागाचे नाही आहे, 500 रुपयाचेच आहे, पण छान आहे दिसायला वगैरे, मस्त दिसतं. तिचा लुक पण छान दिसतोय आता. आणि आता सगळे एवढे भांडे वगैरे घासलेत बघा. भांडे किती पडतात ना रोज सारखे. दुपारी जेवण केलं आणि लगेच आम्ही निघालो, भांडे घासलेच नव्हते. आणि मग दुपारी आल्यानंतर परत मार्केटला गेलो, भाजी आणायला गेलो. हे सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या चालूच होत्या. मग पावसामुळे मी काय ब्लॉग शूट केलं नाही. आता रियावरती गेलेली आहे, ती आली की मी तुम्हाला तिचे कानातले वगैरे पण दाखवते आणि प्रांजलचे पण कानातले दाखवते कसे आहेत. फ्रॉक असे डेली वेअरसाठीचे ते काय दाखवत नाही तुम्हाला. 200-300 रुपयाचे असे 500 रुपयाचे फ्रॉक्स घेतले तिला, 200-250 रुपयाचे असे डेली वेअरसाठी. तर खूप छान आहे. आणि आता स्वयंपाक करायचे, काय बनवावं काय कळत नाही आहे. आणि याला माझ्या हातचा पुलाव खूप आवडतो, तर ती बोलली आज तू पुलाव बनव, मला सुट्टी आहे आणि मला एकदम गरम गरम तुझ्या हातचा पुलाव खायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे बनवते. आणि सकाळची चपात्याचं पीठ वगैरे पण आहे आणि भाजी पण आहे थोडीशी. म्हटलं ठीक आहे बनवू मग काहीतरी पुलाव वगैरे. दही पण लावलं होतं, दही पण आहे. ज्याला जसं आवडेल तसं सगळे खा. तर आता स्वयंपाकाला सुरुवात करते आहे. तर चला, तर म्हणजे आजचं दिवसाचं जास्त काय मी शूटिंग केलंच नाही. जे काय आहे तेच तुम्ही एन्जॉय करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत रिया आणि प्रांजल आली की मी तुम्हाला परत भेटते. किती क्यूट दिसतंय, पण मला आवडलंय. तुझे पण बघ ना किती सुंदर दिसतंय. पण आंटी बोलतो लय महाग लागले. हेलो गाइस, वेलकम बैक टू कविता नागोड़े चैनल। आज मैं वापस आ गई हूँ आप लोगों के साथ एक रेसिपी शेयर करने के लिए, जो कि मुझे आती नहीं है, बट हमारी सामने एक नेबर में आंटी, ओके सॉरी, तो बाबू बोल रहे मराठीमध्ये बोलायला, तर आता मी थोडं थोडं बोलते. मला एवढं येत नाही मराठी, तरी पण मी ट्राय करणार. तर आमचे जे शेजारला आंटी राहते ना, त्यांनी एक रेसिपी सांगितली आहे, तर आम्ही तेच ट्राय करतोय. बघू आता कसं आहे. तर तुम्ही पण या आणि तुम्ही पण बघा आमची रेसिपी आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब पण करा. चला स्टार्ट करू. इथं बघा 2 छोट्या आकाराचे टोमॅटो, 2 कांदे, 2 गाजर, 2 शिमला मिरची, थोडेसे बटाटे, 2 बटाटे, थोडंसं फ्लावर. इथं सगळं स्वच्छ निवडून धुवून घेतलेलं आहे. तांदूळ आहे ना, 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहे. आणि इथं ग्रीन मसाला बनवून घेतला आहे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, लसूणचं. त्याच्यानंतर खडे मसाले घेतले आणि इथं फ्रोझनचे वाटाणे घेतलेले आहे. तर सगळ्यात पहिले कुकर ठेवलं, कुकरमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले टाकून दिले आणि त्याच्यानंतर कांदा घेतला. कांदा तेलामध्ये टाकला कुकरमध्ये आणि छान असा परतवून द्यायचा. गोल्डन ब्राऊन सोनेरी कलर येईपर्यंत छान कांदा परतवून घ्यायचा. कांदा छान परतला की मग बाकीचं पुढचे जे आपण हे घेतलं ना भाज्या, म्हणजे पहिले ज्या कडक भाज्या त्या टाकून घेतलं, म्हणजे कसं फ्लावर आणि बटाटे. त्याच्यानंतर मग बाकीचे गाजर, शिमला मिरची हे सगळं टाकून घ्यायचं. म्हणजे 5-10 मिनिटांमध्ये सगळ्या भाज्या छान परतून जातात. तेलामध्ये चांगल्या परतल्या की मग शिजवायला वेळ लागत नाही. तर ही ग्रीन चटणी बनवून घेतली होती, ती टाकून घेतली. छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं मस्त असं. बाकीचे लाल तिखट वगैरे मसाले वापरणार नाहीये. फक्त हिरवी मिरचीचं वाटण वगैरे वापरणार आहे आणि खडे मसाले. तर छान असं परतवून घ्यायचं. कलर वगैरे पण खूप सुंदर असं ग्रीन ग्रीन आलेलं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार इथं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथं फ्रोझनचे वाटाणे टाकून घ्यायचे आहे. आता सगळं टाकून झालेलं आहे. आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचे मसाले वगैरे, सगळे भाज्या वगैरे चांगलं. आणि सगळ्या भाज्या असल्या ना तर पुलाव म्हणा, भात म्हणा, खिचडी म्हणा नाही का बनवायला खूप भारी वाटतं. त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला टोमॅटो टाकायचे, कारण की टोमॅटो लवकर गळून जातो. मग टोमॅटो लास्टला टाकलं ना तर 5 मिनिटात टोमॅटो पण छान परतून जातो. त्यामुळे सगळ्यात लास्टला टोमॅटो टाकलं
आणि सोयाबीन आहे ना एका गॅसवरती ना गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती. तर सोयाबीननी पण छान म्हणजे भात लागतो त्यामुळे पुलाव भात नाही का असं. तर भाज्या वगैरे छान परतून झाल्या. सोयाबीन आहे ना पाण्यातून काढली, चांगले असं पिळून घेतली आणि मग याच्यामध्ये टाकली. सगळ्या भाज्या छान परतवून झाल्या. आता फक्त जिरा पावडर, धना पावडर आणि हळदी टाकलेली आहे. लाल तिखट वगैरे कुठलाही मसाला वापरला नाही. तुमच्याकडे असेल बिर्याणी मसाला वगैरे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालतं. पण असाही भात खूप छान होतो. मसाले वगैरे खूप सुंदर सुवास येत होता. त्यानंतर घरामध्ये मसाला होता एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला. तो पण थोडासा टाकून घेतला. तर एवढं भारी भात तयार होणार होता ना, तर मसाल्याला एकदम छान असं तेल सुटलं होतं. मसाले छान परतले होते 10 मिनिटं. तांदूळ स्वच्छ धुवून घेतला होता. आता तांदूळ पण आहे ना कुकरमध्ये टाकून घ्यायचं. 1 ग्लास तांदूळ घेतला होता म्हणून 2 ग्लास त्याच्यामध्ये पाणी घालायचं. म्हणजे तांदूळ आपला ना चिकट होत नाही. म्हणजे असं नाही का जास्त पाणी झाल्यावर एकदम असं चिकट-चिकट होतं तसं होत नाही. मोकळा खिळखिळीत होतं असं छान असं नाही का. छान असे तांदूळ वगैरे छान परतवून घेतलेत. मस्त असं. कलर पण किती भारी आले एकदम नाही का. तिखट वगैरे नाही टाकले तर नॅचरल कलर ग्रीन असं नाही का. भारी आले. एकदम मस्त तांदूळ पण मोकळे-मोकळे होणार आता. आता चांगले मस्त तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे सगळं. आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया. तर आता ना 2 ग्लास 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहे म्हणून 2 ग्लास पाणी याच्यात घालून घ्यायचं आहे. आणि अवघ्या 15 मिनिटातच आपला हा भात रेडी होणार आहे. तर बघा छान पाणी घालून घेतलं. एवढंच पाणी पुरेसं होतं. कुकरला झाकण लावलं. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये ये भात बनी रेडी तो होतो. आंटी की गलती, हमारी गलती नहीं. बघा आता मी ना भात टाकले. आमची गलती नहीं है ना. मी तुझ्या शब्दात बोलली. हाँ, हमारी गलती नहीं है. अगर भात अच्छे नहीं बने तो हिच्या शब्दाने बोलते मराठीने हम्म. तर हम्म. हमारी माझी चूक नाही आहे त्या आंटीची चूक आहे. अशी बोलली ना. हा करेक्ट. बघू तुझे इयरिंग्स किती छान दिसत आहेत बघ. चांगले ना. आतुनी पण मॅचिंग केलंय. आतूचं पण आहे बघ डायमंड. डायमंड नाकातले कानातले आज काय इकडे दोघींचं बघा. शॉपिंग होतं मस्त. इकडं आणि इकडं मला पण दोन येस, सेल्फ पॅम्परिंग. बर्थडे येत आहे ना माझं, हा ना बाबू. कधी बर्थडे? बर्थडे 2 दिवसानंतर. नाही, मंडेला आहे. म्हणजे हा, आज काय मम्मा? आज थर्सडे ना. थर्सडे, Friday, फ्रायडे, Saturday, सॅटरडे, संडे, मंडे. मग बाबू पण येणार. करणार का तसं? आम्ही करणार डेकोरेशन. या इकडं. हा, कसली आहे गं ही बिचारी. मम्मीला जसं केलं तर डेकोरेशन हा ना. हम्म. तू करना ना. हम्म? तुम करोगे ना. तुम करो, इसको लाके देना और यही करेगी. ये बलून भी फुगाएगी, सब कुछ हा करेगी. मी बलून फुगणार आणि सगळं करणार. बर ठीक हेच आहे. बोलत होते. आता आमचे भात हे बाबा म्हणता गॅस वाला भात. 10 ते 15 मिनिटामध्ये इथं भात रेडी झालेला आहे. बघा खूप सुंदर असा भात इथं रेडी झालेला आहे. पाणीचं प्रमाण योग्य प्रमाणात आहे आणि एकदम चिकट नाही. छान असा मस्त मोकळा-मोकळा असा भात रेडी झालेला आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर तुम्ही पण ट्राय करा. चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.